गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण आता मार्केटमध्ये आलो आहे. मार्केट चालू झालं आहे. 15 मिनिटला आपण बघून घेतलं. ही एक ट्रेंड लाईन मार्क करून घेतली. मार्केटचा व्ह्यू आपल्याला बेरिशच दिसतो आहे आज. इथे एक सपोर्ट लाईन मार्क करून घेऊ आणि इथं सेकंड सपोर्ट लाईन मार्क करून घेऊ. आपण सिलेक्ट करून घेऊ. NS इंडिया हिटमॅपच्या वेबसाईटवर आलो आपण. सेक्टोरल इंडेक्समध्ये स्ट्रीमिंग ऑन. आता आपण अजून दुसरं सेक्टर बघून घेऊ. ऑटोमध्ये बुलिशला हिरो मोटोकॉर्प दिसतोय. बेरिश स्टॉक आपण तिकडे बघू आणि बुलिश स्टॉक आपण हिरो मोटोकॉर्प. हिरो मोटोकॉर्प पण बुलिश आहे आज. आपण याच्यामध्ये पण प्राइस ॲक्शन याला बनवू देऊ, मग आपण याच्यात विचार करू शकतो. निफ्टी फायनान्समध्ये बघू शकता PFC, REC, ICICI, मोटोमध्ये आपण बुलिश आहे. आणि हे दुसरे जे बेरिश स्टॉक मी बघतो आता काही हे बघू शकता. PFC बघितलं, REC बघून घेऊ आपण. मिनिटला आलो, 1 आवरला आलो. REC मध्ये ही लेवल ब्रेक झाली तर आपण डाऊन साईडचा विचार करू शकतो. (1:2) इथे आहे. ठीक आहे. मोटोकॉर्पमध्ये पण बघू शकता आपला व्ह्यू तर बुलिश आहे हिरो मोटोकॉर्पमध्ये आणि याच्यामध्ये डाऊन साईडचं आहे. ही जर लेवल ब्रेक झाली हिरो मोटोकॉर्पमध्ये ₹70चा असं आहे. 140 रुपीजचं टार्गेट असेल याच्यामध्ये. NSE मध्ये मला असं वाटतं की स्टॉक घ्यायला पाहिजे, कारण की ब्रेकडाऊन होत आहे. आपण क्वांटिटी कॅल्क्युलेट करून घेऊ. किती रुपयाचा असेल? 3.40. इथे मी REC लिमिटेड किती रेस घेणार आहे? 500 × 3.40, 147 क्वांटिटी येते आपल्याला NLC मध्ये, REC मध्ये. पण अजून एकदा कन्फर्म होऊ देऊ आपण. ब्रेकआउट प्रॉपर झाला पाहिजे. दुसरं आपण इकडे आलो तर हिरो मोटोकॉर्पमध्ये अजून ब्रेकआउट झाला नाही आहे वरच्या साईडला.
बघू शकताय तुम्ही. हा बुलिश हा ब्रेकआउट करतो असं वाटतंय. याच्यामध्ये पण व्हॉल्यूम बघू शकता तुम्ही. NLC मध्ये आपण बुलिश स्टॉक घेऊ शकतो इथे. म्हणजे आपण ॲनालिसिस तर करतोय, पण जेव्हा ऑपॉर्च्युनिटी फायनल मिळत नाही तोपर्यंत आपण एंट्री घेणार नाही. याचा आपण 1:3 ठेवू टार्गेट. ओके. ₹2 SL ठेवू याच्यामध्ये आणि ₹6 टार्गेट. जर ब्रेकआउट झाला तर एंट्री. गेनर्समध्ये बघू हिताची एनर्जी. आपण स्टॉक आहे ना ब्रेकआउट करतोय. गॅपअपच ओपन झालेला आहे तो, त्यासाठी रेजिस्टन्स हा आहे. आणि 5 मिनिटला आलो आपण तर स्टॉक इथे आपल्याला ब्रेकआउट करताना दिसू शकतो. ₹550 याच्यामध्ये SL आहे. प्रॉफिट लॉस करण्याची मतलब नाही आपल्याला. आपण रूल फॉलो करायचे आणि मंथ एंडला आपल्याला आपला रिझल्ट बघायचा आहे की रूल फॉलो केल्यानंतर काय रिझल्ट येतोय. हे जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. REC मध्ये 500 × 3.40 याच्यामध्ये 147 क्वांटिटी येणार आहे REC मध्ये. इथे लक्षात राहणार नाही म्हणून इथं 147. मला असं वाटतंय REC मध्ये बनू शकते एंट्री 147. REC मध्ये आपण एंट्री घेऊन टाकलेली 357 ला. हे बघू शकता तुम्ही. आणि अजून एक बुलिश स्टॉक आपण बघणार आहे. एक विचार करू शकतो, आपण ब्रेकआउटला आलेला आहे. याच्यात पण ₹250 ₹2.5 SL. याच्यात 1:3 टार्गेट ठेवणार आहे आपण. मिळेल की नाही मिळेल आपल्याला माहीत नाही, पण आपलं टार्गेट काउंट करायचं काम आहे. परत एकदा आपण 500 × 2.5 200 क्वांटिटी येते याच्यामध्ये. आता 200 250 नाही 200 क्वांटिटी आपण याच्यात घेऊ शकतो. NLC मध्ये बुलिश साईडला 200. ठीक आहे. तो पण ब्रेकआउट झाला तर मग हे 2 स्टॉक आपल्याकडे राहतील वॉच लिस्टला. एक बुलिश एक बेरिश. $290 ला आपण एंट्री घेऊन टाकू. 290 केला आहे, ब्रेकआउट केला आहे आपण. 290 ला ऑर्डर टाकलेली झाली. REC मध्ये आपण डाऊन साईडला एंट्री घेतली आणि NLC इंडियामध्ये आपण अप साईडला एंट्री घेतली. हे दोघी स्टॉकमध्ये आपण एंट्री घेतलेली. आपण स्टॉप लॉस लावून देऊ आपला. याच्यामध्ये आपला स्टॉप लॉस आहे 287.50. आधी ह्याला आपण प्रॉपर बाईंग प्राईसला लावून देऊ. 290 ला आपली आणि स्टॉप लॉस आहे 287.50. ओके. NLC इंडिया 287.50.
आपण NLCचा SL लावून दिलेला आहे, बघू शकताय तुम्ही. आणि याचा पण आपण SL लावून देऊ. याचा 360.40 REC मध्ये 360.40 हे बघू शकता तुम्ही. दोघे आपण SL लावून दिलेले. आता प्राइस ॲक्शन जे असतं, ही फर्स्ट कॅन्डल आहे, गॅप डाऊन ओपन झाली, एक राउंडिंग बॉटम, हा कप अँड हँडल. ह्या पॅटर्नला कप अँड हँडल पॅटर्न म्हणतात आणि कप अँड हँडलचा ब्रेकआउट येतो आहे, बघू शकताय तुम्ही. कप अँड हँडल पॅटर्नचा ब्रेकआउट येऊ शकतो. आणि एवढा मोठा गॅप डाऊन ओपन झाल्यावर ऑब्विसली थोडी रिकव्हरी तर देणारच. तुम्ही व्हॉल्यूम पण याच्यात बघू शकता, व्हॉल्यूम पण बिल्ड होताना दिसतोय आपल्याला. तसं आपलं 250 तर फर्स्ट टार्गेट आपला असायला पाहिजे, म्हणजे 5 रुपीज. तर आपलं 295 ला फर्स्ट टार्गेट आहे. 1 मिनिट मी तुम्हाला 295 ला आपलं 1:2 टार्गेट इथे आहे. आपलं 1:1 टार्गेट आपलं इथे आहे 92.50. हे बघ, हे 1:1, 1:3, 1:2 फर्स्ट टार्गेट, सेकंड टार्गेट आणि हे थर्ड टार्गेट आहे आपलं. मध्ये एंट्री घेतली नंतर आपलं काम काय. तुमच्याकडे कुठलीही भारीतली भारी स्ट्रॅटेजी असेल, कुठलीही भारी, जिचा विन रेट 80%, 70%, 90% किती असू दे, एकदा त्या स्ट्रॅटेजीने एंट्री घेतली त्यानंतर तुमचं काम काय मला सांगा. फक्त वेट करणं. त्यानंतर सुरू होतं खरा गेम, ट्रेड मॅनेजमेंट. तुम्हाला ट्रेड घेताना भीती वाटते का? तुम्ही पॅनिक होताय का? तुम्ही प्रत्येक वेळेस 5-5 मिनिटाला 10-10 मिनिटाला स्टॉप लॉस शिफ्ट करताय का? तर हे नको व्हायला पाहिजे. तुम्ही एकदा एंट्री घेतली, तुमच्या स्टॉप लॉसला स्ट्रिक राहा किंवा टार्गेटला स्ट्रिक राहा, बस. हेच ट्रेडिंगमध्ये सगळ्यात मोठं सक्सेस होण्याचं कारण. इथे याचं टार्गेट लावून देऊ आपण. RECचं टार्गेट मी लावून देतो आता 350 लावतो आहे. 350.20 आहे, पण मी 350 लावतोय. थोडंसं वरती लावतोय मी. NLC कोणता आहे तो स्टॉक? REC मध्ये मी लिमिट 350. ओके, म्हणजे आता 1:2 साठी आपण याचं टार्गेट लावून दिलं. टार्गेट मला असं वाटतंय का याचं 1:3 ला लावायचं मला टार्गेट, कारण की मला याच्यामध्ये असं वाटतंय की हा खूप मोठा मोमेंटम देऊ शकतो हा स्टॉक, कारण की त्याचा प्रॉपर ब्रेकआउट झालेला दिसतोय मला. तर मी याचं 297.50 ला याचं टार्गेट लावतोय NLCचं 297.50. ठीक आहे. हे बघा, दोघांचे स्टॉप लॉस, दोघांचे टार्गेट आपण लावून दिलेले आहे. हॅलो एव्हरीवन, मी परत डेस्कवर आलोय आणि तुम्ही बघू शकताय आपला जो REC जो स्टॉक आहे त्याने 1:1 आपल्याला हिट केलेला आहे. 1:1 टार्गेट दिलंय. आणि हा जो दुसरा आहे आपला NLC, हा अजून कॉस्ट टू कॉस्टच चालू. निफ्टी तुम्ही बघू शकता, निफ्टीने अजून डे हाय ब्रेक केलेला नाही आहे. हे बघू शकता तुम्ही. 500 ची रिस्क होती, आपल्याला 500+ RSAने दिलेलं आहे टार्गेट. हे बघू शकता, इथे ही लाईन दिसते तुम्हाला 353. इथे 1:1 आहे, तर 1:1 आपल्याला दिलेलं आहे. आणि हा जो NLC आहे आणि अजून 1:1 इथे आहे आपलं 292.50. अजून आपल्याला 1:1 इथे दिलेलं नाही आहे. आपण काय करू शकतो आता, तर हा जो आहे RSA आपण याला ट्रेल करू शकतो. कुठे ट्रेल करू शकतो, एक्झाम्पल मी दाखवतो. हा जो स्विंग आहे, प्रत्येक
एक पुलबॅक नंतर एक जो स्विंग बनतो, तर ही जी 1045ची जी कॅन्डल आहे तिचा जो हाय आहे 356.40. 356.40ला आपण RSI ला ट्रेल करू शकतो. RSI 356.40. ओके, 356.40 आपण RSI ला ट्रेल केलेला आहे. आता आपल्याला RSI मध्ये लॉस तर होणार नाही, हे कन्फर्म. लॉस तर आपल्याला होऊ शकत नाही आता. आणि हा जो आहे हा कॉस्ट टू कॉस्टच चालू आहे आपला, म्हणून आपण याचा स्टॉप लॉस अजून कुठेही हलवलेला नाही आहे. हे बघा, जो 287.50 जो दिसतोय तुम्हाला, तो आपण याचा ॲज इट इज 287.50 ॲज इट इज आपण याचा SL तिथंच ठेवलं आहे. कुठल्याही प्रकारचा आपण हलवलेला नाही आहे त्याचा स्टॉप लॉस. मी परत डेस्कमवर आलो आहे आणि तुम्ही बघू शकताय आपला NLC अजून 11:30 झाले. आपण किती वाजता स्टॉक घेतला होता मी तुम्हाला दाखवतो. 10:15 वाजता. आता 11:30 झाले. अजून कॉस्ट आपला NLC स्टॉक आपला कॉस्ट टू कॉस्टच चालू आहे. आणि हा एक बघू शकता तुम्ही, हा आपल्याला 1:1 पेक्षा जास्त देतोय, तर आपण आता याला ट्रेल करून घेऊ. 1:1ला आपण याला ट्रेल करून घेऊ. 353.60 RSI. कुठे होता? 353.60. 353.60. आता आपण याच्यामध्ये 1:1 तर घेऊनच जाणार आहे RSI मध्ये. हे बघू शकता तुम्ही. परत एकदा मी रिफ्रेश करून दाखवतो तुम्हाला. हे बघा, 500ची आपली रिस्क होती फक्त. आता ऑलमोस्ट आपलं टार्गेटकडे येते. इथे 1:2 टार्गेट आपलं 350ला. आणि हा अजून काहीच मुवमेंटच नाही आहे स्टॉकमध्ये, NLC मध्ये. हे बघू शकता, झालं आपलं टार्गेट हिट झालं आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, ऑलमोस्ट आपलं जी 500ची रिस्क होती, आपण 1000चं टार्गेट प्रॉपर बुक केलेलं आहे. याच्यामध्ये पूर्ण प्रॉपर टार्गेट आपल्याला भेटलं आहे. हे बघू शकता तुम्ही. आपण 20 पैसे जास्तच लावलं होतं, त्याच्यामुळे हे बघा 350ला बरोबर आपली ऑर्डर एक्झिक्यूट झालेली आहे. तुम्ही बघू शकता आपला स्टॉप लॉस आहे ना हिट झाला आहे. NLC मधला आपला स्टॉप लॉस हिट झाला. आणि हा बघा आपलं 1:2 टार्गेट बुक झाल्यानंतर हा कंटिन्यू खाली चालू आहे. म्हणजे 1:3 पण हा देऊ शकतोय. 3 तर दिलं नाही अजून, पण 2 आपण बुक केलेलं आहे याचं. हे बघू शकतात. आणि इथे आपण हा डे क्लोज करतोय. ही सेल ऑर्डर आपण कॅन्सल करून टाकू. हे बघा, आज आपण एवढं प्रॉफिट बुक केलेलं आहे. आणि चार्जेस जर बघितले 117 चार्जेस आपले गेलेले. म्हणजे याने 1:2 टार्गेट दिले आणि याने आपल्याला स्टॉप लॉस दिला NLCने. हे बघू शकता. इथे पण याने ब्रेकआउट केलं होतं, पण हा गेला नाही त्याच्या हिशोबाने. तर ठीक आहे, आज आपण डे क्लोज करतोय. तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा आज तुमचा कुठला ट्रेड होता. थँक्यू.